1 कप साखर घेतली, 1 कप तूप घेतलं गरम करून. आता 1 कप पाणी घेऊ आणि ह्याला एक उकळी येऊन देऊ चांगली. विलायची पावडर घालू. विलायची पावडर नव्हती म्हणून मी विलायची घातली, जायफळ किसून घातलं. अचानक रेसिपी तयार करायला घेतली आणि विलायची पावडरच नव्हती. आता ओलं खोबरं घातलं, त्याची पाट काढली आणि ओलं खोबरं घातल्यावर एक उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड पाणी करून घ्यायचं आणि नंतर मैदा कालवायचा. आता इथं मला 3.5 कप मैदा लागला. आता हे चांगलं मळून घेतलं. आता 10 मिनटं तसंच ठेवलं आणि 10 मिनटांनी आपण हे जे शंकरपाळे तयार करून घेऊ. असं पीठ केलं ना सैल थोडं की शंकरपाळे लाटायला पण त्रास होत नाही आणि छान होतात शंकरपाळे. आपल्याला कडा पण काढावं लागत नाही. आता मिडियम गॅसवर तळून घेऊ. तेल चांगलं तापलं, सगळ्या बाजूनी छान तळून घेऊ. तर मग वाट कसली बघतात? आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं